कम्फर्टेबल पॅड असेल ना, माझं पण होतं, आपल्याला असतं की आपल्याला हाच ब्रँडचा पॅड हवा, हाच ब्रँडचा पॅड हवा. कोणी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघत नाही. बट मी एकदा 3 महिन्या पहिले बाहेर निघून बघितलं, काहीतरी नवीन प्रयत्न. आणि खरं सांगू ना, 1% पण रिग्रेट नाही आहे. आणि स्पेशली ॲज अ यंगस्टर आणि ॲज अ वर्किंग वुमन, वर्किंग गर्ल, मी नाही रिग्रेट करत आहे या डिसिजनला. का? कारण तो माझा डिसिजन होता, तो होता सॅनिटरी पॅड. ममाज डिवा हा साईट पण आहे, चांगला आहे, प्रयत्न करा. का? आता तुम्ही बोलेल आम्ही का प्रयत्न करायचं? प्रयत्न याच्यासाठी, कारण हा पॅडनी मी फरक जो बघितला होता तो हे होता की आपल्याला वास येत नाही. सगळ्यांनाच माहिती असेल. हां, तुम्ही बोलाल की अरे अशी कशी म्हणतेस तू, वास येत नाही. येतोच, बरोबर आहे, येतो, पण एवढं घाणेरडा वास येत नाही. मी हे म्हणते, मी हे म्हणत नाही की वास येतच नाही. वास तर येतो, पण एवढा घाणेरडा येत नाही. त्याच्यावरनं कंट्रोलिंग याची खूप चांगलं आहे, लिकेज कमी होतो. त्याच्यानंतर कम्फर्टनेस, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे पॅड्स वापरल्याने रॅशेस, स्किन प्रॉब्लेम्स, किती सारे त्रास असतात. पण हा त्रास आपण कधी कमी करायचा विचार करतो? नाही. मी किती वर्षापासून हा पॅड वापरते. एकदा प्रयत्न करा, रिग्रेट नाही करणार. मी हे लिहून देते. तर आपण एकदा ट्राय करूया ममाज डिवा, आणि मग मला सांगा की तुम्ही रिग्रेट करतात या नाही, कारण मी तरी नाहीच करत आहे.